राज्यातल्या गॅस टंचाईचे पडसाद आज अधिवेशनात सुद्धा पाहायला मिळाले। विधान भवनाच्या आवारात आज काँग्रेस नेत्यांनी गॅस सिलेंडर टंचाई विरोधात आंदोलन केलं। गॅस सिलेंडरचे पोस्टर्स घेऊन काँग्रेसचे आमदार विधान भवनात दाखल झाले। यावेळी त्यांनी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। नेमक्या त्याच वेळी भाजपच्या नेत्या सभागृहात जात होत्या आणि त्यांनी विरोधकांच्या घोषणाबाजीला उत्तर देत पुरेसे सिलेंडर आहेत असा टोला विरोधकांना लगावला। सिलेंडर बाबा सरेंडर सिलेंडर बाबा सरेंडर सिलेंडर बाबा सरेंडर सिलेंडर बाबा सरेंडर सिलेंडर बाबा सरेंडर। राज्याचं सरकार आणि केंद्राचं सरकार या सगळ्या परिस्थितीमध्ये जे सरेंडर झालेलं आहे, अमेरिकेला इस्रायलला जे सरेंडर झालेलं आहे, त्याच्यामुळे एप्स्टीन फाईलचा परिणाम, यांच्या पापाचा परिणाम हा आता सामान्य लोकांना भोगावा लागत आहे। मुंबई शहरातले अर्ध्यापेक्षा जास्त हॉटेल आता बंद झालेत। कामगार सुद्धा त्या ठिकाणी जे काम करणारे होते त्यांच्यावरही उपासमारीची पाळी आली आणि सरकार अजूनही झोपलेलं आहे, निद्रावस्थेत आहे। आणि म्हणून बाबा सरेंडर दे सरेंडर या पद्धतीची भूमिका घेऊन हे काँग्रेसचं आंदोलन आहे। गॅस बुकिंग बंद नाही। केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना आवश्यक सेवा सुरळीत मिळाव्यात यासाठी सतत काम चालू आहे। गॅस कंपन्यांनी फक्त बुकिंग समोर एक नियम ठेवलाय, एका बुकिंग नंतर दुसरे बुकिंग करण्यासाठी किमान 25 दिवसांचं अंतर असणं आवश्यक आहे। त्यामुळे कधी कधी 25 दिवस पूर्ण झाले नसतील तर बुकिंग होत नाही आणि त्यातून बुकिंग बंद झाली अशी चुकीची अफवा पसरते। खरं तर हा नियम साठेबाजी आणि गैरवापर थांबवण्यासाठी करण्यात आलाय, जेणेकरून प्रत्येक घरापर्यंत गॅस योग्य वेळी पोहोचेल। नाही, चित्राताई वाघना ते सिलेंडर कुठे मिळते याचा पत्ता बरोबर आहे, त्यांना तो पत्ता माहीत आहे, पण आम्हाला माहीत नाही। त्यांच्याकडून आम्ही ॲड्रेस घेऊ आणि सिलेंडर विकत घेऊ, ह्यासाठी त्यांच्या सहकार्याची गरज आहे। त्यांच्याकडून ॲड्रेस घेण्याची आम्हाला आवश्यकता आहे। पाहिजे तेवढेच सिलेंडर गॅसवर सगळं शिजवण्यासाठी चित्राताईच्या सल्ल्याशिवाय आता मिळणार नाही, हे त्यांचा बोलण्याचा अर्थ होता। आम्ही चित्राताईंनी सांगितल्यावर आम्ही बुक करू, आता सिलेंडर पण करू, तेल पण बुक करू, फक्त ॲड्रेसची आवश्यकता आहे।